नीटच्या फेरपरीक्षेचाही पेपर फुटल्याच्या बातम्या समोर आल्या। रोहित पवारांचा दावा, तपास यंत्रणांनी खुलासा करावा आणि दबाव झुगारून रॅकेट उघड करा अशी मागणी। मुंबई महानगरपालिकेची उधळपट्टी, 6 महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या स्कॉर्पिओऐवजी आता महागड्या इनोव्हा क्रिस्टा घेण्याचा प्रस्ताव। स्कॉर्पिओ गाडी सोयीची नाही असा दावा। पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिकारी आणि कर्मचारी चक्क पैसे घेऊन बनावट डिग्री प्रमाणपत्र देत असल्याचा आरोप। मुलाच्या डिग्रीसाठी 3 लाखांची मागणी केल्याचा दावा। प्रशासनाकडून चौकशी समिती। पीक विम्यासाठी अवघे 3 दिवस उरले असताना राज्यातील धक्कादायक आकडेवारी हाती। गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पाठ। जोखमीचे 5 ट्रिगर्स वगळल्यामुळे नाराजी। नागपुरात सध्या पावसाची उसंत। काल घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। आता साफसफाईचं नागपूरकरांपुढे आव्हान। लोकसभेत पेपरफुटी सुधारणा विधेयकावरील चर्चेचा आजचा दुसरा दिवस। विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज बोलणार। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग उत्तर देणार। विधेयक एकमतानं संमत होण्याची अपेक्षा। आज गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातील मंदिरं सजली। शिर्डी, अक्कलकोट, शेगाव, नरसोबाच्या वाडीमध्ये भक्तांची गर्दी।